ममत्व टाकून दे, वासना कर्मफलाची टाकून दे. जात नाही ममत्व देवा, मग वाढव. त्यक्तव्यो ममकार यदि त्यक्तुम न शक्यते असौ कर्तव्यो ममकार किंतु सर्वत्र कर्तव्य. बस. ममत्व ही अशी गंमत आहे, ममत्वाचा त्याग शक्य नाही. शक्य नाही ना, ममत्व टाकता येत नाही ना. हे माझं घर आहे, ममत्व टाकून द्या घराबद्दलचं. टाकता येत नाही हो, बापजाद्याचं घर आहे, पिढ्यानपिढ्या भोगत आलोय. असं कसं एकदम ममत्व टाकून द्या म्हणजे टाकून देता येईल? हा माझा मुलगा आहे, ही माझी आई आहे, टाकून द्या ममत्व. आईचं ममत्व कसं टाकता येईल? 9 महिने तिने पोटात वागवलंय, तर हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलंय. आईचं ममत्व टाकता येत नाही. मग शास्त्र म्हणता आम्ही तुम्हाला दुसरा उपाय सांगतो. त्यक्तव्य ममकार, ममत्व टाका. यदि त्यक्तुम न शक्यते असो, जर ते टाकणं शक्यच होत नसेल तर आम्ही तुम्हाला दुसरा मार्ग सांगतो. कर्तव्य ममकार, ममकार ठेवा पण तो वाढवा. ममत्व जर टाकता येत नसेल ना, टाकू नका, वाढवा. इतकं वाढवा, इतकं वाढवा. मातेचं ममत्व टाकता येत नाही ना, येत नाही. मग एक काम करा, मातेबद्दलचं ममत्व वाढवा. इतकं वाढवा की जगातल्या सगळ्या स्त्रिया मला माझीच आई वाटल्या पाहिजे. घराचं ममत्व टाकता येत नाही ना, टाकू नका. जगातली सगळी घरं मला माझीच वाटली पाहिजे. हे विश्वची माझे घर. बस संपलं. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. किंतु सर्वत्र कर्तव्य, कर्तव्य ममकारा. किंतु सर्वत्र कर्तव्य हा अर्जुना धोक्याची घंटा. अहम आणि त्या कर्मफलाची आसक्ती, 2 गोष्टी टाकल्याशिवाय जमणार नाही. मग हे ज्या वेळेला तू टाकशील ना, त्या वेळेला कर्मबंधन निर्माण होणार नाही. फलाची आसक्ती आणि अहंकार दोन्ही गोष्टी टाकून दे. कर्तृत्वाचा मत, कर्मफलाची आसक्ती दे टाकून, ईश्वरी अर्पे. अहंकारही देवाला अर्पण कर. देवाने सांगितलंच आहे अर्जुनाला, मला शरण ये. कसा शरण ये? अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरी. बस. महोदधिका गांगरी गाले जैसे. अहम मला दे, वाचा दे, चित्त दे, अंग दे. अहम सुद्धा देवालाच द्यायचा आणि ममत्व सुद्धा कर्मफळ ईश्वरी अर्पे. ममत्वही देवालाच द्यायचं. अहम देवाला द्यायचा, वाचा देवाला द्यायची, चित्त देवाला द्यायचं आणि अंग देवाला द्यायचं. 2 अर्थ. अहम वाचा चित्तांग चारी दे. नाही तर अहंकार दे. कोणता अहंकार दे? वाचेतला अहंकार दे, चित्तातला अहंकार दे, अंगातला अहंकार दे. वाचेतला अहंकार मी म्हणणं सोडून दे. चित्तातला अहंकार स्वाभिमान धरणं सोडून दे. मनातल्या मनात का होईना हे माझंच आहे म्हणणं सोडून दे. हे सगळं सोडून दे. वाचेतला अहम हा सगळ्यातला अहम मला दे. अहंकार स्वतंत्र दे, पण देवाला दिला पाहिजे. अर्जुना मला दे. मग याचा परिणाम काय होईल? न माम कर्माणे लिंपंते न मे कर्म फलेस प्रा. बस मग काही कर्मलेप त्याला लागत नाही. तो कर्म फलात अडकत नाही, कर्माच्या बंधनात अडकत नाही. मग तो कर्माच्या पलीकडे जातो. कर्मबंधन त्याला त्रास देत नाही. जन्म मरणाची परंपरा संसरण भोगायला लावत नाही. हे कर्मबंधन निर्माण झालं. कर्मबंधन मोडायला काय कारण आहे? काय करावं लागेल? कर्मच केलं पाहिजे. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखीला विषो. बस. एकाने विष खाल्लं. विष खाल्ल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन न्यावं लागलं. डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं. एक जण थोडा शहाणा होता. तो म्हणाला, डॉक्टर या औषधात काय? डॉक्टर म्हणाले, विष आहे. म्हणजे अहो तो विष खाऊन मरायला टेकला, तुम्ही त्याला विषच देता. डॉक्टर म्हणतात, माझ्या पद्धतीनं मला उपचार करू द्या, मध्ये मध्ये तुम्ही लुडबुड करू नका. मला कळतं विषावरचा उतारा विष हेच आहे. बस. त्याच्यावर एकदा चांगले संस्कार केले की तेच विष प्राण वाचवायला कारण ठरतं. ज्ञानोबा तोच दृष्टांत देतात. रसरीती मरिता राखीला विष. बस. तो तेच विष राखतं. तसं कर्माचं बंधन सोडवायला काय करावं लागतं? कर्मच करावं लागतं, पण त्याच्यावर संस्कार करू. आपण अनेक वेळेला हा दृष्टांत देऊन आलेलो आहोत जावयाचा. जावई सासूरवाडीला गेला, तूप आवडत होत. उगी धावतं सांगतो. तूप आवडत होतं. ते जावयाला तूप आवडतं हे सासूला कळलं. जावई दिवाळीला येणार. महिनाभर आधीपासून सासूने घरच्याचं तूपच बंद करून साठवलं पाहिजे. तो येणार.
तो आला, मग सगळं तुपात. आता तो येणार, त्याला तूप आवडतं म्हणल्यावर सासूला कसं गप्प बसवेल? सगळं तुपात, रोज तुपातले नवीन पदार्थ. असं सांगतात चहा सुद्धा तुपात म्हणे. काय असेल ते असेल, सगळं तुपात. ते तूप पचायला कठीण. जावयाचं पोट बिघडलं, जावयाने जाहीर केलं आज लंघन, काही खाणार नाही. घरच्यांना भीती वाटली, कारण हा खाणार नाही जर म्हणाला तर सासू कुणासाठीच करणार नाही. तो राहीना का उपाशी, पण आम्ही काय पाप केलं? सासरे बुवाने, जावई बुवा थोडं काहीतरी खा. नाही, पोट बिघडलंय, पूर्ण लंघन. नुसता ताक भात खा, अजिबात नाही, काही पचत नाही, पाणी पचत नाही, इतकं पोट बिघडलं. सासऱ्यांनी सांगितलं माझ्या ओळखीचे वैद्य जाऊ. गेले वैद्याकडे, वैद्यांनी नाडी तपासली, सगळं झालं. काय झालं? पोट बिघडलंय. वैद्य म्हणाले तुमचं पोट नाही, डोकं बिघडलंय. वैद्य जावई म्हणाल नाही हो, पोट बिघड. सासरे म्हणाले अहो असं नाही, पोट बिघडलंय म्हणून तुमच्याकडे आलं. वैद्य थोडा गमतीचा, विनोदी. तो म्हणला नाही नाही, मी वैद्य आहे, मी तपासलंय, याचं डोकंच बिघडलं. जावई म्हणाला असं का म्हणता, मी चांगला आहे, नोकरी करतो, उद्योगधंदा करतो, पैसे कमावतो, माझं डोकं बिघडलं कशावरून म्हणता? वैद्य म्हणाला डोकं बिघडलं एवढ्यासाठीच म्हणतो की फुकट मिळालं म्हणून एवढं खाल्लं नसतं जर डोकं चांगलं राहिलं असतं. किती खाल तूप, त्या तुपाने पोट बिघडलं तुमचं. मग काळजी करू नका, औषध देतो. एक पुडी दिली बांधून, ही घ्या. म्हणाला ठीक आहे. आयुर्वेदाची पुडी आहे, त्याचं अनुपान सांभाळलं पाहिजे, त्याचे नियम सांभाळले पाहिजे. काय करायचं? ही पुडी घ्यायचे नियम आहेत. कशी घ्यायची? पाण्याबरोबर घ्यायची नाही, चहा बरोबर नाही, कॉफी बरोबर नाही, दुधाबरोबर नाही, मधाबरोबर नाही, कोरडी खायची नाही. मग काय करायचं? वैद्यांनी सांगितलं वाटीभर शुद्ध तूप घ्यायचं. त्या शुद्ध तुपामध्ये ही पुडी टाकायची, तर तुपानं बिघडलेलं पोट जागेवर येईल. पोट बिघडलं कशानं? तुपानं. औषध काय दिलं? तूप. बस. तसं कर्म बंधन कशानं निर्माण झालं? कर्मानं. औषध काय? कर्म. बस. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता. कर्मानच, पण त्या कर्मामध्ये पुडी टाकली पाहिजे. निष्काम कर्म ही पुडी, निष्कामता ही त्याच्यातली पुडी, अहंकाराचा त्याग हे त्याच्यातलं औषध. ते टाकून ती पुडी घेतली तर ते कर्म बस बंधनातून सोडवणार ठरेल. अर्जुना, अशांना कर्मबंधन नाही, कर्मलेप नाही. मग काही केलं तरी कर्म त्याला बाधत नाही. बुद्ध्याधिका पुढा असं त्याची विश्वाभास एवढा, तो न देखे कवणी कडा आकाश जैस. ज्ञानोबारांनी दृष्टांतानं सांगितलं, काही जरी झालं तरी आकाशासारखा तो निर्लेप राहतो. बस. तेषाम चित्तम अतीव निर्मलतरम येषाम न भग्नम व्रतम. सुभाषितकारांनी संतांचं वर्णन केलं. अति. मग हा याला कर्मफल भोगायचे का? भोगायचं कारण नाही, भोगावं लागत नाही असं जर तुम्ही म्हणता, त्याचा परिणाम होणारच ना. मग याच्या बाबतीत असं का होत नाही? भगवंतानी सांगितलं, अर्जुना मी तुला राजकारणातलं उत्तर सांगतो. म्हणे काय देवा? अर्जुना, गंमत अशी आहे, कर्म हा करतो पण हा कर्म करत नाही. म्हणजे काय? म्हणजे काय? दोन्हीकडून बोलायचं म्हणजे काय? तळ्यात मळ्यात किती होते हो तळ्यात मळ्यातले? होई म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. असं कसं? करतोय म्हणायचं, करतही नाही म्हणायचं म्हणजे काय? त्याला भगवंतानी त्याचा खुलासा केलाय. अर्जुना, हा जरी कर्म करताना दिसत असला तरी सुद्धा कर्म याच्याकडून घडतं असं म्हणता येत नाही.